माझे कपडे कोणी घातले होते? काय प्रकार आहे हा? राणी मी तुला सांगणारच होतो. तुमच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग आहेत. कुठून आले? रिअली सॉरी. कुठून आले हे डाग? तनिषा, आणि आय कॅन एक्सप्लेन. मी आणि तनिषा वी वर जस्ट. एक शब्दही बोलू नका. मला काही ऐकायचं नाही तुमचं. माझा विश्वास तोडलाय तुम्ही. माझं सर्वस्व अर्पण केलेलं मी तुम्हाला. एवढा विश्वास ठेवला तुमच्यावर आणि तुम्ही तोच तोडलात. मी तुमच्यावर प्रेम केलं, त्याचं हे फळ दिलं तुम्ही मला. मी कालच तुम्हाला म्हणाले होते ना, तुमच्या कुशीत मला सुरक्षित वाटतं. आणि तुम्ही आज हे केलं. काय कमी पडले मी की हे फळ दिलं तुम्ही मला? का फसवलं मला? मी काय कमी पडले होते की ही शिक्षा दिली तुम्ही मला? बोला ना सर. आणि हे सगळं नकळत घडलं. अगं मला तर मी शुअर नाहीये की नक्की एक्झॅक्टली काय घडलं. राणी प्लीज. हात लावू नका मला. राणी थांबा. आता तुम्ही कितीही सावरण्याचा प्रयत्न केलात ना तरी खरं कळलंय मला. मी का केलं ते सगळं? तुम्ही ना खूप मोठी चूक केली आहे सर. काय चुकलं होतं माझं? तुम्ही ना खूप चुकीचं वागलं. तुम्ही विश्वास तोडलात माझा. मीच वेडी आहे. मी विश्वास ठेवला तुमच्यावरती. खूप चुकीच वागलात तुम्ही माझ्याशी. नको करायला पाहिजे होतं सर तुम्ही. का केलं ते सगळं? का वागला तसं माझ्याशी सर? राणी प्लीज प्लीज प्लीज. राणी प्लीज मला सर म्हणू नकोस. इंद्रजित म्हण प्लीज. तो अधिकार गमावलाय तुम्ही आता. का वागलात माझ्याशी असं सर? तुम्ही मला सगळं सांगायला असं कबूल केलं होतं ना. ही गोष्ट का लपवलीत माझ्यापासून? का लपवलीत ही गोष्ट माझ्यापासून? कधीपासून चाललंय? राणी ऐक माझं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर? का म्हणून विश्वास ठेवू मी तुमच्यावर? मला खरंच काही माहित नाही का कसं झालं. मी तुझी शपथ घेऊन सांग. बस. खोटारडेपणा आहे ना तुमचा. त्याला मी बोलणार नाही. मला ना तोंड सुद्धा बघायचं नाहीये तुमचं. मला राहायचंच नाही. प्लीज प्लीज. मी पाया पडतो तुझ्या. तू जी शिक्षा देशील ना ती भोगायला मी तयार आहे. प्लीज मला सोडून जाऊ नको. बघा मला जाऊ दे. मला नाही राहायचंय. राणी प्लीज. सोडा मला. राणी राणी. काय झालंय? काय झालं तुम्हाला? असं का उठलात? काही वाईट स्वप्न पडलंय का? केवढे घाबरलात. शांत व्हा बघू. तुम्ही इकडे या. बस बस बस. अरे काय झालं? केवढे घाबरलात तुम्ही. बापरे. हे बघा ते खरं नव्हतं है ना. स्वप्न होतं फक्त. आणि जरी काही झालं ना तरी तुम्ही त्या संकटाला व्यवस्थित सामोरे जाल. माहिती आहे मला.
काही होणार नाही. राणीचा एवढा विश्वास आहे माझ्यावर. मला तिचा विश्वासघात करून चालणार नाही. मला तिला सगळं सांगायलाच हवं. नाही 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 इंद्रा, राणीला यातलं काहीच कळतं कामा नये. तू तिची फसवणूक केलीस हे ऐकून ती दुखावेल. ती तुझ्यापासून कायमची दूर निघून जाईल. बरं, मी तुमच्या डोक्याला तेल लावून देऊ का? म्हणजे झोप लागेल शांत परत. मी झोपतो. ठीक आहे. काय रे इंद्रा, हे टेन्शन घेतलंस का? नाही, हो, कसलं तरी जास्तच टेन्शन घेतलंय यांनी. काल रात्री सुद्धा झोपेतून दचकून उठलेत. काय? हो ना. तरी झोप झालेली दिसत नाहीये. इंद्रा, काय झालंय? कसलं टेन्शन घेतलंस एवढं? नाही झोप नाही झाली 2 दिवस झाले. सो थोडंसं अनइझी फील होत होतं, बाकी काही नाही. अरे मग असं दुर्लक्ष करून कसं चालेल? तू डॉक्टरांकडे दाखवून ये, नाही तर अजून त्रास होईल. चला, गरमागरम मिसळ तयार आहे. सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. चला. काय आज मिसळ बनवले? काय चांगला बेत केलाय आई. आबा, आपण कालच विषय काढला होता ना मिसळ बद्दल. तूच बघ. मिसळ म्हटलं की नाही की अजितला काही सुचायचं नाही बरं का. समोर नाश्ता आला म्हणून तू सुटलास इंद्रा. पण झालेल्या प्रकाराचं ओझं एवढं कायम मनावर बाळगू नकोस. नाहीतर कोणी ना कोणी असंच तुला खोदून विचारत राहील. त्यापेक्षा तनिषा आणि तुझ्यात जे काही घडलंय ते घडलंच नाही असा वाग. कुणीही कितीही विचारलं तरी सगळ्यांशी तसाच रिॲक्ट हो. चेहऱ्यावर टेन्शन नको ठेवूस. कायम हसरा चेहरा ठेव. तनिषा मॅडमचा फोन आहे. मी बघतो. काही काम असेल ना ऑफिसचं, आय चेक. येस तनिषा. ऐक ना इंद्रा, मी आज फॅक्टरीत येत नाही. आपल्यात जे काही घडलं त्यामुळे खूप गिल्टी फील होत आहे रे मला. यावर आपण बोलूयात का प्लीज? आपल्यात जे काही घडलं त्याबद्दल बोलूयात, नाही तर. काय झालं? इंद्रा, मी काय म्हणत होते, आपण आता लांब राहिलेलंच बरं आहे. आपल्यात जे काही घडलंय त्यानंतर मला तुझ्या समोर यायला लाज वाटते रे. ओके, नो प्रॉब्लेम. तू रेस्ट कर. हां, ऑफिसला नाही आलीस तरी चालेल आजचा दिवस. काही प्रॉब्लेम नाही. मी करून घेईन मॅनेज सगळं. हां, मी ब्रेकफास्ट करतोय. मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. ओके, बाय. हां, बाय. काय झालं इंद्रा? नाही, तनिषाला काय झालंय? म्हणजे ती ऑफिसला का येत नाहीये? बॅक पेन होतंय तिला म्हणत होती. मग म्हटलं रेस्ट कर ना. आजचा दिवस मी करून घेईन मॅनेज. अरे बापरे, खूपच आजारी आहे का? नाही म्हणजे मग डॉक्टरांना दाखवलं असतं. नाही, जास्त नाही आहे. थोडंसं कदाचित काही ड्रायव्हिंग वगैरे करताना झाला असेल इश्यू. सो नॉर्मल आहे. बॅक पेन होतंय? अहो, जास्त काही असेल तर मग आपण घेऊन जाऊ ना त्यांना दवाखान्यात. जाऊया चला. मी सांगतो. मी बोलतो तिच्याशी, आता कॉल करतो. आणि ती नाही आहे आता. सो आय थिंक मला जावं लागेल लवकर. बरेचसं काम आहे. मी निघू? ये, बाय. हां, येतो. तुमचा. हां, थँक्यू. आबा, मी काय म्हणते, आपण इकडे त्यांची काळजी करत बसण्यापेक्षा मी जाऊन बघून येऊ का तनिषा मॅडमना एकदा? चालेल की, जा की मग.
तशी घरापासून ती एकटी आहे बिचारी. तू गेलीस तर बरं वाटेल तिला. जा. हो तेच तर. मी आलेच येते. बरं चला मिसळ खाऊन घेऊया. चला चला झणझणीत मिसळ खाऊ. चला आई. रत्नावहिनीच्या आजची. हॅलो. तनिषा, हा बोल ना इंद्रा. अगं थोडं सामावून घे ना मला प्लीज. ॲज इन? अगं तुझा फोन आला तेव्हा सगळे होते तिथे माझ्या आजूबाजूला. त्यांना कळलं की तू फॅक्टरीत येत नाहीस. मग मला सांगावं लागलं की तुला बॅक पेन होतोय म्हणून तू फॅक्टरीत येत नाही. असं खोटं बोलावं लागलं मला. त्याचा अर्थ तू खोटंही बोलायला लागलास. निशा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे ग काही. आणि तुला जर आता कोणी विचारलं तर तू पण हेच सांग की तुला बॅक पेन होतोय म्हणून तू फॅक्टरीत आली नाहीस. हो हो, तू जे काही मला करायला सांगशील ना तसंच करेन मी. थँक्यू. इंद्रा, आपल्यात जे काही झालं त्याबद्दल कधी बोलायचं आपण? मला ते आठवलं तरी खूप अस्वस्थ फील होत आहे रे. अगं ऐक ना, आपण बोलू ना त्याबद्दल. आपण पर्सनली भेटून बोलूया त्या विषयावर. आता फोनवर नको. ओके, बाय. टेक केअर. बाय बाय. राणी, ये ना आत ये. हो. कम. प्लीज प्लीज टेक अ सीट. राणी, तू इथे अचानक कशी काय आलीस? अहो ते मला कळालं तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून आले होते भेटायला. काय झालंय? आता बरी आहे का तब्येत? थोडी पाठ दुखतीये, बॅक पेन होत आहे थोडा. हां बरं, पण डॉक्टरला बोलवून घेतलं का तुम्ही? काय म्हणाले ते? डॉक्टरांनी जी औषधं दिली होती ना ती आत्ताच घेतली मी. आता ठीक आहे. राणी, मला अजून एका गोष्टीचं टेन्शन आलंय का? थोडं बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? कसलं टेन्शन? राणी, मी आज तुला जे काही सांगणार आहे तू प्रॉमिस कर इंद्राला तू यातलं काहीही सांगणार नाहीस. आय ट्रस्ट यू, बट प्लीज डोंट ब्रेक माय ट्रस्ट. हो, असं का करेन मी? आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. मी काय परकी वाटते का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला जे काही टेन्शन आहे ते तुम्ही सांगा, आपण मार्ग काढू ना त्याच्यावर. पण मला तू प्रॉमिस कर तू इंद्राला काही सांगणार नाहीस. बरं, प्रॉमिस. राणी, ते ऑक्शनसाठी जे मी 15 करोड दिले होते ना हां, ते मी माझं स्वतःचं घर गहाण टाकून दिले होते. काय? हो. आणि आता आईचा सतत फोन येतो ग मला. ती सारखी विचारत असते की घराचं काय झालं, घर कधी मिळणार. मी काय उत्तर देऊ तिला? आणि मी इथे हॉटेलमध्ये राहते. इंद्राने मदत मागितली आणि मला नाही म्हणता नाही आलं का? मी काय करू? सगळं विस्कटल्यासारखं वाटतंय मला. आणि इथे खूप एकटं फील होतं का?
मला माझ्या आईची आठवण येते, घरच्यांची आठवण येते. मला इथे करमत नाही. मी काय करू सांग? तनिषा मॅडम, तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा. अहो, केवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी. तुम्ही इथे का राहताय बरं? चला आमच्या बरोबर आमच्या घरी चला. चला नको, घरी नको. मी आलेलं इंद्राला नाही आवडणार. नको. का? मी राहते ग इथे हॉटेलमध्ये. म्हणजे त्यांना का नाही आवडणार? काय प्रॉब्लेम असेल त्यांना? नाही, तसं काही म्हणाला नाही तो, पण त्याला प्रॉब्लेम होईल. अहो पण काय प्रॉब्लेम होईल त्यांना? ते असं काही म्हणालेत का तुम्हाला? त्याला काय प्रॉब्लेम होईल तूच विचार ना त्याला. खरं काय ते तोच तुला सांगू शकेल. सांगा ना. तनिषा मॅडम आपल्या घरी आलेला आवडणार नाहीये का तुम्हाला? नाही अगं, असं काही नाही. पण त्या तर असंच म्हणत होत्या. त्यांच्यात आणि तुमच्यात काही झालंय का? म्हणजे भांडण वगैरे काही झालंय का? नाही अगं, भांडण का होईल? भांडण वगैरे असं काहीच नाही झालं. नाही झालंय ना भांडण? मग आपण तनिषा मॅडमला आपल्या घरी घेऊन जाऊया. अहो, त्या हॉटेलमध्ये ना त्यांना खूप एकटं एकटं वाटतंय. नाही, नको. का? का नको? अहो, त्यांनी एवढं सगळं केलंय आपल्यासाठी. आपण काय त्यांना एकटीला सोडायचं का? मला नाही बाबा पटत हे. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तिला हॉटेलमध्ये राहायची सवय आहे ना. ती ऍडजस्ट नाही करू शकणार आपल्या घरी. तिला खूप ऑकवर्ड फील होईल. हेच बोलले असणार तुम्ही त्यांना, आणि त्यांना खरं वाटलं असेल. तुम्ही ना कधी कधी खरं बोलता का गंमत करता ना, हे कळतच नाही. कशाला करता गंमत? तेच झालं असेल त्यांचं सुद्धा. हो, मे बी असंच काहीतरी झालं असं. म्हणून म्हणत असते, मस्करी जरा कमी करत जा, माझी सुद्धा आणि लोकांची सुद्धा. चला आता आपण जाऊन त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ. चला. तनिषा मॅडम, अहो आता इंद्रजीत पण स्वतः आलेत ना. आणि हे बघा, ते जे काय बोलले ना ते तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अहो, तुम्ही तर माझ्या आधीपासून ओळखता ना ह्यांना. त्यांचा स्वभाव माहिती आहे तुम्हाला. अहो, हे एकदा चिडले ना की चिडतात. आपण मनाला लावून घ्यायचं नाही. आणि तुम्ही ना आता झालं गेलं विसरून जा. आता ना तुम्ही पटापट बॅग पॅक करा, आपण जाऊया घरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल अगं. समजून घे, मी नाही येऊ शकत. इथे राहते मी हॉटेलमध्ये. हे बघा, त्रास कसला? इथे तुम्ही अजिबात थांबायचं नाहीये. तुम्ही चला घरी. अहो, तुम्ही काय असे गप्प बसलात? तुम्ही बोला ना काहीतरी. तुम्ही जर असे गप्प बसलात तर त्यांना असंच वाटेल की तुमचा विरोध आहे त्यांच्या घरी येण्याला. बोला काहीतरी. तुम्ही म्हणा ना त्यांना या घरी म्हणून, ते ऐकतील तुमचं. बोला. तिचं म्हणणं बरोबर आहे तनिषा. तू काही परकी नाही आहेस आम्हाला. तू आमच्या घरी येऊन राहू शकतेस. हा बघा, आता इंद्रजीत सुद्धा म्हणतात की तुम्ही घरी चला. चला बघू. तुम्ही काय विचार करताय? चला चला, बॅग भरूया तुमची. मीच भर. कुठे बॅग? राणी, कपाटात एका तिकडे. थांबा. तनिषा मॅडम, तुम्ही ना आबा आणि मालती मॅडमची अजिबात काळजी करू नका. अहो, तुम्ही आमच्या बरोबर राहायला आलायत म्हणून त्यांना आनंदच होणार आहे. आणि तिकडे तुमचे काहीच आबाळ होणार नाही. आम्ही काळजी घेऊ ना सगळी. अगदी घरासारखं वाटेल तुम्हाला. इंद्रा, अरे बोल ना काहीतरी. से समथिंग.
मी का खरंच येऊ ना आम्ही घरी? झाली तुमची वाट. बरं चला, आता तर बॅग पण पॅक झालीये. आता माघार घेता येणार नाही तुम्हाला. आता जावंच लागेल घरी. बरं तुम्ही घरी येताय हे घरी सांगायला हवं ना. मी मालती मॅडमला फोन करून सांगते. हा मालती मॅडम, मी ते हॅलो हॅलो हॅलो. अहो मालती मॅडम, मी हे म्हणत हॅलो. मी आलेच. हा हॅलो मालती मॅडम, येतोय का आवाज? हॅलो. काहीतरी बोल ना. तू काहीच बोलत नाहीयेस आणि मला ऑकवर्ड फील होत आहे. आपल्यात जे काही झालंय त्याबद्दल तुला काहीच बोलायचं नाहीये का? हे बघ, तुला जर वाटत असेल मी तिथे येऊ नये तर तसं सांग ना मला. तू मला जे काही करायला सांगशील ते करेन मी. आय प्रॉमिस. मला काही कळत नाहीये या क्षणी मी काय करू. तेव्हा तिचा फोन करून झाला असेल आई बाबांना. अरे तुला कळतंय का, मी जर तिथे आले तर आपल्या दोघांनाही त्रास होणार आहे त्याचा. सतत आठवत राहील आपण काय केलंय ते. स्टॉप इट यार. आपल्यात असं काही झालेलं नाहीये. तू ना हे सगळं तुझ्या मनातून काढून टाक. व्हॉट? हो मी खोटं बोलतेय तुझ्याशी? हो. तू आता जे काही बोलतोयस ना याने मला अजून जास्त गिल्टी फील होत आहे. तू नशेत होतास, मी नव्हते ना. मला सगळं आठवतंय. खरं तर माझंच चुकलं. मी तुला थांबवायला हवं होतं. पण नाही, इट्स ओके. नाही झालंय ना आपल्यात काही. ठीक आहे, नाही झालं. तुला एक सांगू आता मला काय फील होत आहे? आय फीलिंग लाईक अ टिश्यू पेपर. तू माझा यूज केलास आणि आता मला थ्रो करतोस. थिंक अबाउट मी, थिंक अबाउट माय फिलिंग्स. मला काय वाटत असेल याचा विचार कर ना इंद्रा. बरं चला, मालती मॅडम आणि आबांशी बोलणं झालंय. ते हेच म्हणालेत की मी उत्तम निर्णय घेतलाय. लगेच तनिषाला घरी घेऊन या असं म्हणाले. चला आता विषयच मिटलाय की. परत फोन येतोय. आपण कधी निघतो हे विचारायला फोन केला असेल त्यांनी. थांबा. हॅलो हॅलो हॅलो. हा मी बाहेर जाते, इकडे आवाज येत नाहीये. थांबा मी आले. ठीक आहे, तुला वाटतंय ना आपल्यात काही झालं नाही. ओके, तुला जर असं वाटत असेल तर मी नाही येत. तू सांग राणीला मला नाही यायचंय तिकडे. नाही तर मी सांगू का राणीला मी काय येत नाहीये? तनिषा तनिषा, हे बघ, तू राणीची काही बोलणार नाहीस. मी ऍक्सेप्ट करतो. इट वॉज माय फॉल्ट. तू तुझे एक्सप्रेशन्स नीट ठेव. हा, तू अशी बिहेव करशील ना तर तिला आत्ताच संशय येईल आपल्यावर. असं नको करूस प्लीज. ओके. हा बरं चला, निघायचं ना आपण. निघायचं का? हो, निघूया आपण. चल तनिषा, ये. चला या.